ओम श्री सिद्धभैरव नमः. आज काय आहे? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, लोकशाही दिन मानले गेलेले आहे. मग आता हे लोकतंत्र पूर्वी कसं तयार झालं? ज्या वेळेला सुरुवातीला अणू, त्याच्यानंतर कोण झाला? गोरला, त्याच्यानंतर माकड, गोरला, माणूस, आदिमानव. मग आदिमानव काय करत होता? मेलेले काहीतरी प्राणी ते खात होता. आणि मग ते मेलेले प्राणी त्यांना सांभाळण्याकरता असा ग्रुपनं ते राहायचे. आणि मग त्याच्यामध्ये आता त्याच्यात दुसरे ते हिसकून घ्यायचे ना. मग रात्री झोपल्यानंतर ते बाकीचे ते चोरून न्यायचं, त्याने जे आणलेलं मांस. मग त्याच्यामध्ये एक जो राहायचा ना, तो रात्रभर जागरण करायचा. सगळ्यांमिळती तो प्रतिनिधी मानला गेला. मग त्यांनी काहीच करायचं नाही, त्यांनी फक्त रात्रभर जागरण करायचं. आणि यांनी काय करायचं, ते इकून तिकून शिकार करून आणि ते मांस आणून ठेवायचं. आणि मग तो कोण झाला? रक्षक. काय? सगळ्यांचा प्रतिनिधी करून त्यांनी लिहिलेला माणूस तो कोण? तो रक्षक. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग लोकांच्या हिताकरता, लोकांच्या संरक्षणाकरता जो निवडून दिला जातो तो रक्षक. मग पंचायत, मग पंचायतीत सरपंच, त्याला जोडी मग सदस्य, मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, राज्य सरकार आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती. हे कशाकरता दिले? का लोकांना हे कामं करता येते नाही. मग लोकांचे कामं सांभाळण्याकरता या प्रतिनिधींना काय करायचं? या लोकांच्या अडाणी लोकांचे कामं करायचे. आज काय झालं? दिशा उलटी झाली. तो लोकांचे कामं करणारे आहेत आज काही, पण काहींनी काय केलं? फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरून ठेवायचं काम केले. आणि लोक रक्षक नाही झाले, आज कोण झाले? भक्षक झाले. पण ध्यानात ठेवा, एखादा माणूस आहे आणि त्यानं कमवून ठेवलेली संपत्ती आहे, आणि त्या माणसाचा जर आत्मा जर तळतळाला, त्याला पितृदोष मानतात. तसा आता ही भगतसिंग, राजगुरू, मल्हार दिंगडा हे फासावं गेले, देशाकरता बलिदान केलेले. आणि त्यांचे आत्मे जर भ्रष्टाचार करणारे कोणी नेते असतील ना, ते पितृदोष म्हणजे त्यांचा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. हे ध्यानात ठेवा. पितृदोष म्हणजे त्यांचा जो आत्मा आहे, देशाकरता जे फासावं गेलेले लोक आहे, जर देशाची संस्था, राज्यसंस्था जर व्यवस्थित चालित नसेल, तर जरी कायद्यानं काही नाही केलं, पण नियती त्यांना सोडणार नाही. म्हणजे कृपा करून आठवण ठेवा, का या स्वातंत्र्याकरता ज्यांनी देशाचं स्वतःचं बलिदान केलेलं आहे, आणि त्यांची आत्म्याला शांती मिळण्याकरता प्रत्येकानं निरपेक्ष भावनेने काम करावा. जय भैरवनाथ महाराज की जय.